मान्यवरांसाठी रात्रभरात जेवढा चहा लागेल तो चहा इथे विनोद पाटील साहेबांनी उपलब्ध केलेला आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार. जाऊया स्वागत सन्मानाकडे. संजय गायकवाड सरांना विनंती करतो की आपण सन्माननीय मदन गडक साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान करावा मुख्य व्यासपीठावरती. संजय सर इथे आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते मदन गडक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहेत. अगदी वेळात वेळ काढून ते इथे आलात आणि तदनंतर त्यांचं इथे आम्ही यथोचित स्वागत सन्मान करतो आहेत. हे पुष्पगुच्छ, मायची उपदार शॉल आणि तदनंतर सरांचं इथे सहर्ष असं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सदाशिव गडक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं देखील स्वागत होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. क्षणचित्र कैद करतात समेश शिंदे. सदाशिव गावड सरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान. अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेकडे जोडले आणि या रजनीमध्ये, दुसऱ्या रजनीमध्ये आपण पाहतायत मॅचचा आनंद घेतात. त्या सर्वांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. अमोल राऊत सरांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी निलेश पाटील सरांना विनंती करतोय. अमोल राऊत सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान या निलेश पाटील सर तुमच्या शुभ हस्ते अमोल राऊत सरांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित स्वागत सन्मान करतो आहेत. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय जयेश राऊत हेही सर इथे आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित स्वागत सन्मान करू इच्छितो. मी विनंती करीन निलेश पाटील सरांच्या शुभ हस्ते जयेश सरांचं यथोचित स्वागत सन्मान होईल आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि निश्चित स्वरूपात त्यांचं देखील इथे स्वागत होतं. स्वागत सन्मान या सोहळ्याकडे आपण आता इथून पूर्ण करतो आणि जाऊया इन ॲक्शन मॅचकडे जिथे जोडले जातील प्रमोद शेडगे सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. सध्या धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 6 या धावसंख्येवर. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला आहे. रत्नदीप चषक 2026 अंडर फ्लड स्लाईटमध्ये या स्पर्धेचं आयोजन. प्रकाश झोतातील ही स्पर्धा. चांगला बॉल होता, यावेळेला समोरून फिरवलंय. फिंगरचा चांगला वापर करत असताना बीडीज ऑनली स्किन डीप. वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी, संमिश्रणयुक्त गोलंदाजी कशी असावी त्याचं प्रत्यय दाखवलंय जितेनने. यावेळेला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना वॉट ऑफ फिल्डिंग, काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. डिरेक्ट मात्र स्टंप्सला जाऊन बॉल आदळला. इथे पंचांकडे अपील केली होती परंतु पंच यावेळेला सहमत सध्या नाही आहेत. मात्र एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 7. पहा ॲक्शन रिप्ले वारंवार पाहायला आवडेल. स्टंप्सला मात्र बॉल ह्या वेळेला जर आपण पाहिला तर आदळलाच नाही, स्पर्श झालाच नाही. त्यामुळे आपण पाहू शकतायत अंपायर चांगले पंचांची भूमिका करत असताना पाहायला मिळत आहेत. काय फिल्डिंग केले, 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. ग्रेट फिल्डिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग हेअर. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेले. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाटील नेटवर्कवर सध्या आहोत. अप्रतिम चांगला फटका बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. ग्राउंडिंग केली होती. बॅकफुट पंच. 1 रन मिळेल. काशीपाडा धनसार या ठिकाणाहून बिलॉंग करणारा संघ त्या विभागातील. तर जय हनुमान वडकुन डहाणू तालुक्यातून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय संघ आहे. आणि उत्कर्ष पाटील यांच्या अगदी गावातील संघ काशीपाडा हा संघ पाहायला मिळतोय. त्याच विभागातून हा आवाज आपण पाहतायत, ऐकतायत. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना, कारण फलंदाजाला माहिती आहे ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड.
चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे आणि प्रत्येक बॉल हा बॅटच्या टप्प्यात येणारा नाही आहे. चौकार षटकार हे नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात, परंतु अंडरआर्ममध्ये स्पेशली चौकार. आणि ऑन साईडला काय क्लास दाखवला गेलाय. ग्रेट सुपर अँड मॅग्निफिसंट शॉट. 4 रन समीरच्या बॅटमधून येतोय. एक सनसनाटी चौकार, रत्नदीप चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. ॲक्शन रिप्ले पहा. ऑन ड्राईव्ह खूप चांगला बॉडमॅनचा चांगला वापर केला होता. टेक्निक, टेम्परामेंट, टायमिंग अँड टॅलेंट या चारही गोष्टींच्या जोरावर चौकार आला मिस्टर समीरच्या बॅटमधून. 13 धावा झालेत. 4 बॉलचा खेळ झालाय. या वेळेला मोठा प्रहार, संयम सुटला आणि सरळ बॉल निघून जातोय षटकारासाठी, अर्थातच आउट ऑफ द पार्क. प्रसाद पाटील यांच्याकडे वळूया. विमान मंडप डेकोरेटर्स अँड डीजे साऊंड सिस्टम. थांबवीन मी प्रसाद यांना. जिथे आपण पाहतात संकेत आहेत आणि आपण लकी ड्रॉ ज्या माता भगिनी आहेत ते लकी ड्रॉ आपण 5 भाग्यवान विजेता ताई कोण असतील त्या लकी ड्रॉचा आपण इथे आता लकी ड्रॉ ओपन करतोय. चला या पटकन. या पटकन. 5 जे नावं दिलेली आहेत त्यामधले 5 भाग्यवान विजेते ज्यांच्यासाठी मोबिकेअर यांच्याकडनं मात्र हे लकी ड्रॉ आहेत. पहिल्या लकी ड्रॉच्या विजयीताई आहेत त्या म्हणजेच तनिष्का हमरे हे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या विजयी ज्यांना मात्र निश्चित स्वरूपात आपण इथे ब्लूटूथ देणार आहोत. आणि त्यानंतर तनिषा पाटील ह्या दुसऱ्या आहेत. जी नावं आहेत तुमची नावं आपण यायचं आहे नंतर या सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये. त्यानंतर तिसऱ्या ताई ज्या विजेत्या त्या म्हणजेच स्वरा मोरे. त्यानंतर चौथ्या आहेत त्याच म्हणजे मृण्मयी मोरे. आणि शेवटच्या एक लास्ट त्या आहेत त्या म्हणजेच जुईली पाटील. या 5 ताईंना विनंती असेल की इनिंग्स ब्रेकमध्ये आपण आपल्या लकी ड्रॉचे आपण विनर आहात आणि ते तुम्हाला हेडसेट ब्लूटूथ आपल्याला पाहायला मिळतील. चांगला उपक्रम यावेळेला पाहायला मिळतो. गिफ्ट हॅम्पर आणि ड्रॉ, लकी ड्रॉ प्रमाणे आपण पाहतायत विजेत्या ठरतात. महिला म्हणजे शक्ती. ती केवळ घराची नाही तर समाजाची, संस्कृतीची आणि देशाची खरी ताकद आहे. संघर्ष तिचा स्वभाव आहे आणि यश तिची ओळख. महिला प्रत्येक भूमिकेत विजेती असते. आई म्हणून माया, बहीण म्हणून आधार, मैत्रीण म्हणून विश्वास आणि मैदानात उतरली की ती स्वतःच एक संघ असते. महिलांचा सन्मान म्हणजे प्रगतीची सुरुवात. ज्या समाजात महिलांना सन्मान त्या समाजात यश आणि संस्कार दोन्हीही नांदतात. अशा आमच्या नारी शक्तीला मानाचा सलाम असेल. 14-1 आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचली गेले. तिसऱ्या षटकाला प्रारंभ. धीरज आणि शुभम अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. काशीपाडा हा संघ पुन्हा एकदा बॉलर तयार. शुभमचा हा फटका, परंतु इथे डिरेक्ट आउट ऑफ द पार्क. OUT आउट. फलंदाज शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 2.2 ओव्हरचा खेळ झाला आहे. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धीरज आणि मंथन अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल फिरवला आहे. ॲक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा तुमची कृती ही क्रिकेटच्या खेळामध्ये उत्तम असायला हवी आणि तेच केलं आहे आत्तापर्यंत. चांगली गोलंदाजी केली जनेशने. कोणती धाव येत नाही आहे. डॉट बॉलची सांगता. तिसरं षटक प्रारंभ. तिसऱ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 4. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. या धावसंख्येवर 15. 5वा बॉल घेऊन पुन्हा एकदा जनेशला आपण पाहतायत. चांगला फटका आहे. स्ट्रेट ड्राईव्हच्या फटक्यात मात्र कन्वर्ट केलं आणि सरळ बॉल ने बाउंड्री लाईनचा वेध घेतला आणि बाउंड्री लाईनला राम राम ठोकलं. चौकार. गुड शॉट. 4 रन.
थँक्यू. 19ला 2, 5 बॉलचा खेळ झालाय. चांगली बॅटिंग सध्या आहे. करतायत मंथन. 3 बॉलमध्ये 4 रन त्याच्या बॅटमधून आलेत. एका साईडला धीरजला आपण पाहतायत. काशीपाडा या टीमचा भरवशाचा पॅकेज. तो आतापर्यंत ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे. कोणती धाव येत नाही आहे. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ अखेरीस 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होऊन सुंदर घर बनत असेल तर आपण एकत्रित होऊन वेऊरकर मात्र भंडाराळी आयोजित ही स्पर्धा का भरवायला नको, ही संकल्पना त्यांनी मात्र माइंडमध्ये आणली आणि त्या संकल्पनेला दुजोरा दिला संपूर्ण गावकरी मंडळींनी. आणि त्यामुळे रत्नदीप चषक 2026 हे फक्त आता प्रत्येकाच्या प्रेक्षकांच्या ओठांवरती हे नाव नाही, तर रत्नदीप चषक हे ब्रँड बनलेलं आहे. कारण ब्रँडवर फोकस न करताना आपण एक स्वतः ब्रँड बना, तरच तुम्ही मार्केटमध्ये टिकून राहतील असं म्हटलं जातं. राज्य छोटं असलं तरी चालेल, पण ते स्वतःचं असावं आणि ते रत्नदीप चषक 2026ने केलंय. मानाचा मुजरा आहे. मात्र लो फुलटॉस बॉल लालच दिली आणि सरळ आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी हा बॉल निघून जातोय आउट. फलंदाज बाद. उत्सव मिश्रा नाम ले लो पूरा. उसका नाम क्या है दूसरा? प्रिंस. थँक्यू. 19 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 लॉस ऑफ 3 विकेट. 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. चांगला फटका. वॉट अ शॉट. क्लास ड्राईव्ह ऑन दी अप खेळला होता. ऑन द राईज. क्या बात है हर्ष. दिस इज अ क्लास फॅन्टॅस्टिक 4. काय फटका खेळला होता पहा ॲक्शन रिप्लेमध्ये. जसा तो सेट झाला राऊंड द विकेटने आले गोलंदाज. लेग ब्रेक बॉल होता. अगदी ओव्हर पिच बॉल होता. गॅप शोधला. स्वतःला ॲडजस्टमेंट केलं. बॉडमॅनचा चांगला वापर केला. बिटवीन द गॅप 4 रन. 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला स्ट्रॉंग फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे. जर चौकार अजून एक आला. यश यांच्याकडून आपण पाहतायत 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. सुपर बॅटिंग. सुपर कलात्मकतेचे आविष्कार दाखवणारे फटके पाहायला मिळतात. लेग ब्रेक बॉल होता. स्वतःला फ्लेक्झिबल केलं आणि काय फटका खेळला होता. बॅकलिपचा वापर करत असताना सन्माननीय व्यासपीठ यांना सन्मान करण्यासाठी 27ला 3 बॉलच्या समाप्तीनंतर 4थं षटक हे प्रगतीपथावर आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला चांगला बॉल होता. फ्लाईट दिली होती. बॉलला थोडासा फिरवला समोरून. सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल आहेत. काशीपाडा ही टीम 27ला 3 आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेला चांगला बॉल होता. मात्र इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि यस रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस केली गेली. फलंदाज बाद. 5 बॉलच्या समाप्तीनंतर एकंदरीत 27 नो बॉल आहे का या आपण चेक करूया. डिसिजन पेंडिंग. टेक्नॉलॉजी आल्यामुळे मात्र थोडंसं फार झपाट्याने प्रगती होत गेली क्रिकेटची. 10 वर्षांच्या पलीकडे काहीच नव्हतं. त्यानंतर लाईव्ह आलं आणि तिसरा डोळा हा टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर उघडला गेला. 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सध्या तरी डिसिजन पेंडिंग आहे. अलीकडच्या काळामध्ये अपकमिंग यंग टॅलेंट खूप मोठ्या प्रमाणात टॅलेंट त्यांचं उभारताना पाहायला मिळतं. प्रत्येक गावागावामध्ये लीग मॅचेस होतात. एक गाव एक फॉर्मॅट तयार होतो. परंतु खेळाडूंनो 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर हवेत उडू नका. डाऊन दी अर्थ जमिनीवर पाय ठेवूनच चांगलं क्रिकेट खेळा. कारण म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधीही खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधीही घमेंड करू नये. कारण हे दोन्ही दिवस खेळाडूंनो जाण्यासाठीच आलेले असतात. त्यामुळे परिस्थितीनुसार कृतज्ञता व्यक्त करा. नम्र राहा. मग पहा तुम्हाला क्रिकेट कुठे पोहोचवेल. सध्या डिसिजन पेंडिंग. भविष्य सध्या आता आपण पाहताय 4 बॉलचा खेळ जरूर पाहायला मिळतोय. परंतु हा डिसिजन पेंडिंग आणि इट्स अ नो बॉल.
ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहेत ऑन स्क्रीनवर जे श्रोते जोडले गेले तो ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत. पाटील्स नेटवर्क या चॅनलवर 28ला 4 बॉलच्या समाप्तीनंतर 28 धावा झालेल्या आहेत. 28 लॉस ऑफ 4 विकेट. रत्नदीप चषक 2026 पारदर्शकता कशी असावी, विविध कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. दानशूर व्यक्तिमत्वांनी दाखवलेले मात्र खऱ्या अर्थानं सहकार्य, त्यांचे कटआउट समोरच आपण पाहत आहेत. माननीय श्री उत्तमजी घरत साहेब, नगराध्यक्ष साहेब, नुकतंच आपण पाहिला तर गेल्या महिन्यात गुलाल उडाला. खऱ्या अर्थानं आपण पाहिलात नवलीच्या गावात संघाची धावसंख्या स्थिर राहिले आतापर्यंत. चांगली गोलंदाजी केली, कमबॅक चांगला केला आहे. 2 विकेट 2 चौकार आल्यानंतर 2 विकेटसुद्धा प्राप्त केलेत. कमबॅक करणं जाणतायत. उत्तमजी घरत यांचं कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी टायगर पाठीमागे आपण पाहू शकतायत. आणि हे नागरिकांचं प्रेम आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं गेलं होतं. इथून जर आपण पाहिलं तर एंड ऑफ द 4th ओव्हर, पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. 28 धावा झालेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29 रनचं लक्ष्य आव्हान आपल्याला पाहायला मिळेल ते जय हनुमान वडकुन या टीमसमोर. काशीपाडा टीमने बॅटिंग केली आणि इथून आपण पाहत आहे जय हनुमान वडकुन टीमला बॅटिंगसाठी आता इन्व्हाइट करतील. 29 धावांचं चॅलेंज घेऊन उतरतील. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा रत्नदीप चषक 2026. थँक्यू सो मच. ज्या लकी ड्रॉच्या विजेत्या ताई आहेत त्यांना विनंती करीन की आपण या. तुमच्यासाठी जिथे आपण पाहतायत ज्या 5 भाग्यवान ताई ते विजेता आहेत त्यांना विनंती करतो की आपण 1 फ्रेममध्येच या. 5 ताईंना विनंती करतो की आपण आपल्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तनिष्का अमरे, स्वरा मोरे, तनिषा पाटील, मृण्मयी मोरे आणि जुईली पाटील यांच्याकरिता मात्र हे लकी ड्रॉ जे आहेत ते मात्र निश्चित स्वरूपात ज्यांना हेडसेट इयरफोन आपल्याला पाहायला मिळतात आणि ते देण्याकरिता मी विनंती करीन मदन गडक साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते या. आणि हे इयरफोन आपल्याला पाहायला मिळतात. 5 भाग्यवान विजेत्या आपल्याला पाहायला मिळाल्या. तनिषा अमरे, स्वरा मोरे, तनिषा पाटील, मृण्मयी मोरे आणि जुईली पाटील. एक चांगली संकल्पना ठेवली रत्नदीप चषकानं. माता भगिनींसाठी देखील लकी ड्रॉ कुपन आपल्याला पाहायला मिळाले आणि तदनंतर त्या 5 भाग्यवान विजेता आपल्याला पाहायला मिळाल्यात. महिला कक्षामध्ये देखील माता भगिनी अगदी गर्दी करून कालच्या दिवसापासून या स्पर्धेकरिता खूप चांगला वेळ त्यांनी दिला. आणि तदनंतर आपण पाहतात आजच्या रजनीमध्ये देखील ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला या स्पर्धेला. सेकंड इनिंगला सुरुवात होते. एका बाजूला काशीपाडा, एका बाजूला जय हनुमान वडकुन डहाणू. सामन्याला सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया अर्थात प्रमोद शेडगे सरांना. ऐकूया त्यांचा गोड आवाज. थँक्यू व्हेरी मच उत्कर्षजी पाटील, त्यांचा आवाज आपण ऐकतायत. सध्या व्यासपीठावर आहेत. 29 धावांचं लक्ष्य मोतीलाल शाहसाहेब यांनी वडकुन टीमला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मोतीलाल शाहसाहेब MS म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते, 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. धन्यवाद मोतीलाल शाहसाहेब, आपण ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत. आपलंसुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. आपल्या शुभेच्छांचा आम्ही मनापासून स्वीकार करीत आहोत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. ऑफ द मार्क सांघिक यावेळेला धावसंख्या अकाउंट ओपन होत असताना पाहायला मिळतं. काहीतरी कानमंत्र देत आहेत हे सल्ले मसलत. आयुष्यात एकतरी मित्र असा जवळचा असावा जे सुखदुःख वाटणारा. त्यावेळेला टॅप केलंय. 1 रन तर मिळेल का? आणि ग्राउंडिंग बॅट त्या ठिकाणी जरूर केली गेले, परंतु पंच रिस्क घेत नाही आहेत. मात्र 3 पंच आहेत, टेक्नॉलॉजी आहे, तर जोखीम कशाला पत्करायची. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. डिसिजन पेंडिंग.
अंपायर्स कॉल त्या ठिकाणी आपल्याला ऑन फील्ड अंपायर जो कॉल असेल तो मात्र स्वीकारावा लागणार आहे. आणि यस नॉट आउट, बेनिफिट ऑफ डाऊट फेवर बॅटर. बेनिफिट जो असतो तो मात्र कधी कधी बॅटरच्या फेवरने सुद्धा पाहायला मिळतो, ज्याला म्हणतात बेनिफिट ऑफ डाऊट. संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचले गेले. 2 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. जयनुमान वडकुंट टीम विजयासाठी 27 रनची आवश्यकता आहे. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका. खेळाडूंना फाईट करा. टिट फॉर टॅट. जशास तसे रोखटोक उत्तर देण्याची क्षमता तुमच्या अंगी असावी. 27 धावींची अजून सुद्धा आवश्यकता आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल होता. ऑफ ब्रेक पाहायला मिळतोय. कला आहे भावेशकडे. आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना फिंगरचा खूप चांगला वापर करताना पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॉलिंग. संघाची धावसंख्या 2. यावेळेला कंट्रोल स्ट्रोक होता. नियंत्रणबद्ध स्ट्रोक पाहायला मिळाला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 3 वर जाऊन पोचली गेली. बॉल फेकून झाले ते 4. जे हनुमान वडकुंट टीम एका साईडला काशीपाडा आपल्याला पाहायला मिळते. 29 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्या षटकात भावेशने चांगली सुरुवात करून दिली. सिंगलला फक्त महत्त्व दिले गेले, मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत. त्यामुळे एक चांगला स्पेल आतापर्यंत तरी सध्या पाहायला मिळतोय. 4 बॉलमध्ये 3 रन. लेफ्ट हँड बॅटर गोपाळ. भावेश समोर. अप्रतिम. व्हॉट अ शॉट. स्क्वेअर ऑफ द विकेट. युवराज सिंग कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला यावेळेला खेळून काढलंय. गोपाळच्या बॅटमधून एक कडक स्ट्रोक पाहायला मिळतो. फॅब्युलस टायमिंग. 4 रन. ॲक्शन रिप्ले पहा. बॅकफुटला गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला आणि सरळ बॉल डीप बॅकफुट पॉइंटला. 4 रन. संघाची धावसंख्या 7. त्या बॉलला मात्र लेफ्ट केलं होतं. यस डेफिनेटली पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. आता मेन पंचांच्या भूमिकेत अक्षय जी यांना आपण पाहत आहेत. त्यानंतर जुगलजी यांना आपण पाहत आहे. सुंदर सुपर टायमिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. आता विजयासाठी बॉल आहेत 18 बॉलमध्ये 20. देवी आपण प्रसाद पाटील यांना एक छोटीशी धूनसाठी संधी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये आपण अनुभवतायत पाहतायत रत्नदीप चषक 2026 डे 2 मध्ये प्रकाश झोतातील ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगलं नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिटणारं आयोजन. चांगला बॉल होता. प्लेड ऑन. स्लॉक स्वीप करण्याच्या नादामध्ये यावेळेला क्लीन बोल्डचा शिकार बनतोय. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन. चांगला बॉल होता. शेवटच्या क्षणाला बॉल मात्र थोडासा फिरला आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतला. जणू काही या बॉलने स्टंपची गळाभेट घेतली की काय. फलंदाज बाद होताना 9 धावांवर पहिला धक्का. ग्रामीण क्रिकेटला मिळालेलं हे सुंदर व्यासपीठ. त्या व्यासपीठाचं नाव आहे रत्नदीप चषक 2026. कोणतीही स्पर्धा ही पैशाने मोठी होत नसते. ती स्पर्धा आयोजकांच्या सुंदर नियोजनामुळे, त्यांच्या माणुसकीमुळे आणि वेवूर गाव भंडारा अळी म्हटलं तर एक माणुसकीचं माहेरघर म्हणून या गावाला सुद्धा ओळखलं जातं. तेच माणुसकीचं नातं नेहमीच आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतं आणि त्यामुळे ती स्पर्धा मोठी होते. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिले. लेटकट खेळले गेले होते. 1 रन मिळेल. टाळ्यांचा कडकडाट. रात्रीच्या शांततेत खेळाडूंच्या टाळ्यांचा कडकडाट ही ऊर्जा देणारी. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले गेले. 19 रनचं अजून सुद्धा लक्ष आहे. जितेन आणि गौरव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम बॉल होता. लो फुल टॉस आणि यावेळेला जितेनने सांगितलं या बॉलवर आय एम दी बॉस. मॅग्निफिसंट टायमिंग. सुपर टायमिंग. सरळ बॅटचा वापर काय असतो हे मात्र यावेळेला दर्शवून दाखवून दिलंय. चौकार आला आणि संघाची धावसंख्या स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. नेत्रदीपक. ग्लोरियस शॉट.
यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केला आहे. आता मात्र चांगली फिल्डिंग, पण ती धाव येत नाही आहे. बॉल फेकून झालेत ते 4, येणारे बॉल 14 बॉलमध्ये 15 रन. आदरणीय केतनजी घरत साहेब लकी बुजिंग सेंटरचे प्रोप्रायटर आहेत आणि मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. केतनजी घरत, आपलं सहर्ष स्वागत आहे रत्नदीप चषक 2026 मध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल तर मेल. 2 षटकांचा खेळ, अखेरीस 16 रन, 12 बॉल आणि 13 रन. रिक्वायर्ड रन रेट 6.50चा सध्या करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतो. 8चा आहे. 12 बॉल 13 रन. एक छोटीशी धून घेऊया आणि लगेच लाईव्ह ॲक्शन येऊया. थँक्यू. पालघर जिल्हा, पालघर तालुक्यामध्ये वेवूर भंडाराळी या मैदानात सुरू असलेला रत्नदीप चषक 2026 आपण अनुभवतायत. चांगला फटका होता. फॉलोथ्रोमध्ये चेंडूला रोखलंय. 1 रन मेल. चांगले एफर्ट पाहायला मिळतात. मेहनत तुम्हाला आयुष्यात घ्यावी लागते. जिद्द, चिकाटी, संघर्ष, कला, कौशल्य या गोष्टी पाहायला मिळतात. 11 बॉल आणि 12 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला फटका. यावेळेला व्हॉट अ शॉट. सूर उडी जरूर मारली होती, परंतु प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. एफर्टलेस घेतले होते, परंतु त्याला बीट करत बॉलने ट्रेस अ बुलेट शॉट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी 4 रन. चांगला फटका होता. लेग ब्रेक बॉल ओळखलं होतं. जसं आपण मध्ये गेल्यानंतर जशी सुरोडी मात्र स्विमिंग पूलमध्ये मारतो त्या पद्धतीने आपण पाहिलं आणि टॉस बॉक्सच्या दिशेने हा बॉल निघून चाललाय. आता सामन्याचं समीकरण सोपं केलंय. 9 बॉल 4 रन. चांगली बॅटिंग, अप्रतिम आक्रमकतेचा सितारा आहे. गुड बॅटिंग. चांगला फटका. बॉडमॅनचा चांगला वापर, बॅकलिपचा वापर. जितेन ॲब्सोल्युटली इनक्रेडिबल बॅटिंग. ऑन साईडला मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. आता 8 बॉल आणि 4 रन. फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. क्रिकेट इज अ अनसर्टन्टीज गेम असं म्हटलं जातं. निश्चित आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेले. यावेळेला ऑन साईडला खेळ खल्लास. व्हॉट अ शॉट बाय जितेन. फिनिशिंग टच. जय हनुमान वडकून ऑन बाय 9 विकेट्स. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्या काशीपाडा धनसार या टीमला पुढील वाटचालीसाठी. थँक्यू. चला जितेन, आपण या मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपल्याला सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेन आदरणीय सचिनजी प्रजापती साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचे जे गिफ्ट हॅम्पर आहेत ते आपण सन्मानित करूया. जितेन, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग गिअर. क्लास पाहायला मिळाला. मान्यवर येईपर्यंत जितेन थोडीशी चर्चा करूया.